मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगलीमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय। भाजप पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली। त्यांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सज्ज राहावं। सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आधी जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि त्यांच्या सोबतच नगरपालिका निवडणुका होतील। त्यानंतर 15 दिवसात लगेचच महापालिका निवडणुका होतील असं फडणवीसांनी सांगितलंय। निवडणुकांचं रणशिंग सांगलीतून देवेंद्र फडणवीसांनी फुंकले। आता आपली दुसरी परीक्षा ही सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये येणार आहे, ज्यावेळी जिल्हा परिषदही होईल, महानगरपालिकाही होईल, नगरपालिकाही होतील। कदाचित जिल्हा परिषद आणि नगरपालिका एकत्रित होतील किंवा एक 5-7 दिवसाचा त्यांच्यात अंतर असेल आणि त्यानंतर 15 दिवसांनी महानगरपालिका होतील। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका, नगरपंचायती याच्या निवडणुकीची तयारी जोरात करायची आहे। पूर्ण ताकदीने आपल्याला लढायचं आहे। सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या आपल्याला निवडून आणायच्या आहेत। थोडंसं पक्षाची नीट बांधणी करून बूथपर्यंतची रचना आपली एकदा ओव्हरहॉल करून निवडणुकीच्या मोडमध्ये येऊन या स्थानिक स्वराज्य संस्था जिंकल्या पाहिजेत। आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था जिंकलात की त्यानंतर कुठल्याही परिस्थितीत जिथे जिथे तुम्ही जिंकाल त्या ठिकाणी निधीची कुठली कमतरता मी पडू देणार नाही।